आहे तशी बानू निघून गेली तर किती बरं होईल. तिने तिच्या चंदनपुरीतच राहावं आणि मी माझ्या जेजुरीत. माझा संसार सुखाचा व्हायला मग आता असा किती अवकाश आहे. यांना केवळ जेजुरी सोडून जाऊ देता कामा नये. भासा, तुझ्या चेहऱ्यावर एवढं हसू कसलं? कुठे काय, काही नाही. असं कसं? तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. नाही हो, खरंच काही नाही. मग तुझा चेहरा असा आनंदी कसा, एवढा फुललेला कसा आहे? मला कळू तरी दे. सांगितलं ना, खरंच काही नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून आनंदी आहे मी. भासा, अशीच आनंदी राहा. किती काळानंतर अशी आनंदी दिसते आहेस तू. तुझ्या चेहऱ्यावर असे स्मित हास्य आले ना की तू अजूनच सुंदर दिसतेस. तुमचं लक्ष कुठे असतं? आज तुम्हाला माझ्याकडे पाहायला वेळ मिळाला म्हणून तुम्हाला कळलं. तुझं हे मोहिनी स्वरूप सौंदर्य पाहिलं ना की गतजन्मीच्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात. मोहिनी होय, म्हणजे काय? अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झाले. त्या समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा त्याचे समान वाटप करण्यासाठी श्री विष्णूंनी जे स्त्री रूप धारण केले होते ते म्हणजे मोहिनी रूप. पण मला तरी यातलं काहीच आठवत नाही. कारण तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण नाही. पण तुला ते समजून घ्यायचं नाही असं नाही. तुला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला काहीही समजून घ्यायचं नाही. कधी सोडून जाणार नाही ना? तू असे का म्हणत आहेस? एकदा सोडून गेलात ते मी सहन केलं, पण यापुढे मला ते सहन होणार नाही. भासा, मी तुला आश्वस्त करतो की मी तुला सोडून जाणार नाही. पण आजच हे भय का? असे काही घडले आहे का जे मला ठाऊक नाही? नाही, पण तुम्ही आधी जे वागला आहात त्यामुळे मला असं वाटलं. माझी खूप स्वप्न आहेत आपल्या संसाराविषयी. मला ती सगळी पूर्ण करायची आहेत. सगळा भूतकाळ विसरून नव्याने जगायचंय मला.
किती समंजसपणे बोलत आहेस तू. मी तुझी स्वप्न पूर्ण करेन. किती वेगळी वाटते आहेस तू आज, जशी पहिल्यांदा भेटली होतीस अगदी तशी.